नमस्कार, मी नितीन महामुनी। आज आपण मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप क्लिपचॅम्प याबद्दल माहिती घेणार आहोत। प्रथमतः लॅपटॉपमध्ये सर्च बारमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर येथे जाऊन आपल्याला सर्च बारमध्ये क्लिपचॅम्प हे टाईप केल्यानंतर हे मायक्रोसॉफ्ट क्लिपचॅम्प हे ॲप ओपन होईल। आता ऑलरेडी मी या लॅपटॉपमध्ये ते सॉफ्टवेअर डाउनलोड केले असल्यामुळे इथे ओपन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते, पण आपणास इथे इन्स्टॉल असं ऑप्शन दिसेल। आपण इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर त्या सॉफ्टवेअरला आपल्याला साइन अप करायचं आहे। साइन अप करताना जी प्राथमिक माहिती असेल, आपले नाव, आडनाव, जन्मतारीख, ईमेल ID, मोबाईल नंबर इत्यादी प्राथमिक माहिती भरून आपण ते सॉफ्टवेअर साइन अप करायचं आहे। साइन अप केल्यानंतर ओपन सॉफ्टवेअर केल्यानंतर आपल्याला प्रथमतः या प्रकारचा विंडो फाईल या प्रकारची विंडो आपल्याला दिसून येईल। यामध्ये आपल्याला क्रिएट न्यू व्हिडिओ या ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सॉफ्टवेअरची या प्रकारची विंडो आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये ह्या सॉफ्टवेअरच्या डाव्या बाजूला युअर मीडिया, रेकॉर्ड अँड क्रिएट, कंटेंट लायब्ररी, टेक्स्ट, टेम्पलेट, ट्रान्झिशन आणि ब्रँड किट या प्रकारचे मेनू आपल्याला पाहायला मिळतील। आता मुख्यतः आपण युअर मीडिया या मेनूची आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये इम्पोर्ट मीडिया या प्रकारची बटन आपल्याला पाहायला मिळेल। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे, कट करायचा आहे किंवा अनेक व्हिडिओ आपल्याला एकमेकांना जॉईंट करायचे आहेत, असे व्हिडिओ आपल्या फोल्डरमधून सिलेक्ट करून ते इम्पोर्ट मीडियामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। समजा मी हे 2 व्हिडिओ आपण इथे घेतलेले आहेत आणि इथे मी ओपनला क्लिक केलं। ओपनला क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट मीडियाच्या खाली हे 2 व्हिडिओ जे आपण सिलेक्ट केले होते ते इथे आपल्याला पाहायला मिळतील। इम्पोर्ट झाल्यानंतर हे 2 व्हिडिओ इथे आपल्याला आलेले आहेत। त्यामध्ये हा अमाइन 2 आणि हा अमाइन 1 असे सपोज 2 व्हिडिओ आहेत। मग आता हा पहिला व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे, तो आपल्याला टाईमलाईन बारवरती ॲड करायचा आहे। तो आपण असा ड्रॅग करून सुद्धा ॲड करू शकतो किंवा त्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये प्लस बटन आहे, त्याला क्लिक करा, त्या बाजूनेही आपला व्हिडिओ तिथे जाईल। आता प्रथम आपण या त्या व्हिडिओवरती टाईम बटनवरती क्लिक केल्यानंतर या विंडोच्या उजव्या बाजूला ऑडिओ ऑप्शन आहे। याच्यामध्ये आपण व्हिडिओचा ऑडिओ वाढवू शकतो। त्यानंतर खालचं बटन आहे फेड। इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला बदल करायचा नाही, फक्त ॲडजस्ट कलर इथे जाऊन आपल्याला व्हिडिओचा ब्राईटनेस आपण कमी जास्त करू शकतो। तो थोडासा करून बघायचा आहे, जो चांगला वाटेल तो आपण सिलेक्ट करा। त्यानंतर कॉन्ट्रास्ट चेंज करा। सॅच्युरेशनमध्ये जर थोडाफार आपल्याला बदल करायचा असेल तर तो आपण बदल करू शकतो। या प्रकारे थोडासा ॲडजस्ट कलरमध्ये आपण बदल करून आता आपल्याला व्हिडिओ कट करायचा आहे। कट करण्यासाठी हा टाईमलाईन बार आहे आपला, हा कर्सर आहे। कर्सर आपण जसा पुढे नेऊ तसा आपल्या व्हिडिओच्या लेंथमध्ये आपण जाणार आहोत। या कर्सर आपण फिरवल्यानंतर हा कर्सर ड्रॅग करू शकतो आपण, आणि ज्या ठिकाणचा भाग आपल्याला कट करायचा आहे त्या ठिकाणी तो कर्सर घेऊन त्या कर्सरच्या वर इथे आपल्याला स्प्लिट हे बटन आपल्याला पाहायला मिळत आहे। स्प्लिट किंवा त्याला शॉर्टकट की आहे S, कीबोर्डवरून
एस बटन दाबून सुद्धा आपण हा व्हिडिओ कट करू शकतो. आता हा व्हिडिओ मी कट केलेला आहे. व्हिडिओ कट केल्यानंतर त्या व्हिडिओचे 2 भाग तयार झाले. हा पहिला भाग जो आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आता पहिला भाग आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तिथे आपण माऊसचा कर्सर घेऊन तिथे माऊसवरती राईट क्लिक करून डिलीट बटन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. डिलीट केल्यानंतर हा पहिला भाग 13 सेकंदाचा होता तो आता निघून गेलेला आहे. इथेच राईट क्लिक करून हे आपल्याला 3 ऑप्शन दिसतील, पेस्ट, डिलीट धिस गॅप आणि डिलीट ऑल व्हिज्युअल गॅप. तर डिलीट ऑल व्हिज्युअल गॅपला आपल्याला क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर आपला तो व्हिडिओ परत सुरुवातीला 0.0 पासून स्टार्ट झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर समजा आपल्याला पुढे काही सेकंदानंतरचा भाग आपल्याला कट करायचा आहे. समजा 3 मिनिटाला मला व्हिडिओ कट करायचा आहे. तिथे मी कर्सर नेऊन स्प्लिट बटनावरती क्लिक करेल किंवा एस बटन दाबून तो भाग मी कट करून घेईल. आता ह्या कट केलेल्या भागामध्ये आणखी मला 3 मिनिटाच्या नंतरचे 20 सेकंद हा भाग मला कट करायचा आहे. जर सेकंदाचा मायनर फ्रॅक्शन जरी आपल्याला कट करायचं असेल तर ह्या टाईमलाईन बारच्या उजव्या कोपऱ्यामध्ये झूम आउट आणि झूम इन हे बटन आपल्याला पाहायला मिळतील किंवा फिट टाईमलाईन, त्या टाईमलाईनची लेंथ वाढवायची असेल तर इथून किंवा इथून झूम इनमधून किंवा फिट टाईमलाईनमधून आपण त्याची लेंथ वाढवू शकतो. मी आता झूम इनमधून टाईमलाईनची लेंथ वाढवत आहे. आणि आता इथे हा जो कर्सर आपल्याला जिथे पाहायला मिळत आहे की 3 मिनिटानंतरचा आणि पुढचा 20 सेकंद हा भाग मला कट करायचा आहे. तर मी साधे कीबोर्डवरती एस बटन दाबेल. एस बटन दाबल्यानंतर पहा की हा 3 मिनिटापासून 3 मिनिट आणि 20 सेकंदापर्यंतचा पार्ट हा कट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. इथे हा जो डार्क व्हायलेट कलरचा पार्ट आपल्याला क्लिक केल्यानंतर दिसेल, हा भाग आपल्याला या व्हिडिओमधून रिमूव्ह करायचा आहे. तर जस्ट आपल्याला काय करायचं आहे, तिथे माऊस नेऊन राईट क्लिक करून इथे डिलीट करायचा आहे. आता मध्ये जो गॅप शिल्लक राहिला 2 भागामध्ये, तो गॅप आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. परत माऊस तिथे नेऊन राईट क्लिक करून डिलीट ऑल व्हिज्युअल गॅप याला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे व्हिडिओ कट करून आणि व्हिडिओ एकमेकांना जॉईन करू शकतो. आता याच्या पुढील भाग की आपल्याला जे 2 व्हिडिओ किंवा जो व्हिडिओ कट केलेला आहे त्या 2 व्हिडिओच्या मध्ये जो गॅप राहील तो गॅप आपल्याला रिमूव्ह करायचा. त्यासाठी इथे आपल्याला ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. त्या 2 व्हिडिओच्या मध्ये आपण जर माऊसचा कर्सर नेला तर ॲड ट्रान्झिशन असं प्लस साईनचं बटन इथे पाहायला मिळेल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हे काही ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस फेड, क्रॉस ब्लर, बर्न, फेड, थ्रू ब्लॅक असे अनेक प्रकारचे ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला जो सुटेबल वाटेल असा इफेक्ट आपण चॉईस करायचा आहे. यामध्ये फक्त जो ड्युरेशन पिरियड आहे ट्रान्झिशनचा तो फक्त आपल्याला 1 सेकंदावरून 0.25 सेकंदावरती घेऊन जायचा आहे. अशा पद्धतीने आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हिडिओ आपण एकत्रही करू शकतो. त्यातला काही भाग आपण डिलीटही करू शकतो. अशा पद्धतीने समजा आपला व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट समजा झालेला आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, जेव्हा आपण आपल्या व्हिडिओचा ऑडिओ इन्क्रीज करणार आहोत तर इथे म्यूट बटन जर झालं तर आपल्या पूर्ण व्हिडिओचा आवाज हा निघून जाणार आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आपल्याला इथे ऑडिओमध्ये जाऊन की म्यूट बटन राहिलं नाही पाहिजे. इथे ऑडिओमध्ये आपला आता समजा 99% आपला व्हॉल्यूम दिसतो आहे. जर आपल्याला व्हॉल्यूम वाढवायचा असेल तर इथे आपल्याला 200% पर्यंत आपण तो व्हॉल्यूम इन्क्रीज करू शकतो. ते गरज असेल तर आपण व्हॉल्यूम इन्क्रीज करा, अन्यथा
जर आपल्या व्हिडिओचा आवाज चांगला येत असेल तर व्हॉल्यूम इन्क्रीज करायची गरज नाही. अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आपली पूर्ण झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. हे एक्सपोर्ट करत असताना एक्सपोर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ क्वालिटी पाहायला मिळतील 480p, 720p, 1080p, 4K UHD अँड ऑडिओ ओनली हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी आपल्याला 720p अँड 1080p या दोनपैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओची क्वालिटी आपल्याला कोणत्या प्रकारची पाहिजे आहे त्या प्रकारे आपण हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. यामध्ये मुख्यतः जर आपण 720p जर फाईल आपण यूज केली आणि 1080 फाईलचा जर उपयोग केला तर या दोघांमध्ये जी फाईल सेव्ह होणार आहे त्या फाईल सेव्हमध्ये समजा एखादा व्हिडिओ ह्या 1080p मध्ये 2 GB होत असेल तर तोच व्हिडिओ 720p मध्ये हा साधारणतः 1 GB मध्ये येईल. म्हणजे फाईलची साईज कमी करण्यासाठी आपण इथे हे दोन ऑप्शनपैकी वापरू शकतो. व्हिडिओ क्वालिटीचा विचार केला तर HD क्वालिटी आहे, ह्याचं व्हिडिओ क्वालिटी निश्चितच चांगली असणार आहे. पण 720 मध्ये जर आपण केलं तर फाईल साईज आपली निम्म्याने कमी होईल आणि व्हिडिओ क्वालिटीमध्ये एवढाही आपल्याला काही फरक जाणवणार नाही. जर कमी साईजमध्ये आपल्याला व्हिडिओ करायचा असेल तर 720ला आपल्याला क्लिक करून तो व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. मी आता 720pला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता इथे आपली फाईल एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. ही फाईल एक्सपोर्ट होताना इथे बघा हा जो बार आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये अनटायटल व्हिडिओ. तर आपल्याला जो व्हिडिओ एक्सपोर्ट करणार आहोत त्या व्हिडिओला जे आपल्याला नाव द्यायचं आहे, समजा मी नाव देतो आता इथे नितीन आणि 1. हे नाव एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. ही जेव्हा 100% आपली फाईल एक्सपोर्ट होईल तेव्हा ती फाईल आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड हे जे फोल्डर आहे या डाउनलोड फोल्डरमध्ये ही फाईल आपली सेव्ह होणार आहे.